फलटणच्या सालपे गावात कुऱ्हाडीचा घाव घालून सावत्र भावाचा खून। जमिनीच्या वादातून भावांमध्ये वाद, दोघे अटकेत, एकाचा शोध सुरू। सालपे तालुका फलटण इथे घराच्या वाटणीच्या वादातून तिघा भावांनी संगनमत करून त्यांचे सावत्र भाऊ सावता सरस्वती काळे वय 75 राहणार सालपे तालुका फलटण यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून व दगड फेकून मारून खून केल्याची घटना काल सालपे तालुका फलटण इथे घडली आहे। या प्रकरणी लोणंद पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबत माहिती अशी, सालपे येथील मिथुन काजा काळे याचे आजोबा सावता सरस्वती काळे यांचा सावत्र भाऊ दत्ता काजा काळे, महेश काजा काळे दोघेही राहणार सालपे व दत्ता काळे यांचा सासरा अमित शिंदे वय 35 राहणार मोळ तालुका खटाव यांनी घराच्या वाटणीवरून असलेल्या वादातून आपसात संगनमत करून सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास सालपे येथे सावता सरस्वती काळे यांना अमित शिंदे याने हाताने धरले, तर दत्ता काळे याने हातातील कुऱ्हाडीने सावता काळे यांच्या डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केले, तर महेश काळे याने दगड फेकून मारून सावता काळे यांचा खून केल्याचे मिथुन काजा काळे वय 30 यांनी लोणंद पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळास भेट देऊन त्वरित तपास यंत्रणा राबवत गुन्ह्यातील महेश काळे व अमित काळे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे। घटनास्थळी सातारा येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पंचनामा केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे अधिक तपास करत आहेत।